श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण होतो मागच्या व्हिडिओमध्ये 17व्या अध्यायावरती. अजिबात वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओ चालू करत आहे. तर आपला अध्यायाचं नाव होतं ब्रह्मचार्यांना ज्ञानप्राप्ती. अर्धा अध्याय आपला झालेला होता मित्रांनो. गुप्त रूपात राहत असताना श्री गुरु हे गुप्त रूपात राहत असताना सुद्धा लोकांना त्यांच्याबद्दल माहिती झालं, त्यांची कीर्ती ही प्रसिद्ध झालीच. त्यांचे महात्म्य लोकांमध्ये कशा प्रकारे पसरले हे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोल्हापुरात एका वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होते. त्यांना विद्वानांमध्ये फार मान होता. पण त्यांचे पुत्र बुद्धिहीन व मूर्ख होते. त्यांचे माता पिता ते लहान असतानाच वारले. त्यांच्या आप्तांनी त्यांचे पालनपोषण केले व कुलाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्यांची मुंज करून त्यांना शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठवले. पण त्यांची विद्या अभ्यासात प्रगती झाली नाही. शिकवलेले काहीही त्यांच्या लक्षात राहत नसे. ब्राह्मणांना विद्या यायलाच हवी, त्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार या मंदपणामुळे लोक त्यांना अडाणी म्हणून हिणवायचे. तेव्हा ते म्हणायचे, मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्या अभ्यास येत नाही. त्याला मी तरी काय करू, आता तुम्हीच काहीतरी उपाय करा. यावर लोक हसून म्हणायचे, तुम्हाला पुढच्या जन्मीच विद्या येईल, या जन्मी तुम्ही भिक्षेवरतीच पोट भरा. अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाले आणि विद्या येत नाही याची खंत करत गाव सोडून निघाले. त्यांच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते. रात्रीच्या सुमारास ते भिलवडी स्थानात तिथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले आणि अन्नोदक टाकले. त्यांच्यासमोर धरणे करून बसले. ते आक्रोश करून सातत्याने विनंती करत होते, आई, सर्वांनी माझी हेटाळणी केली, पण तुम्ही तरी उपेक्षा करू नका, मला मार्ग दाखवा, माझ्यावर कृपा करा. असे 3 दिवस लोटले. शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा देवांनी म्हणाले, तुम्ही स्वप्नात येऊन मार्गदर्शन कराल असे मला वाटत होते, पण तुम्हीही पाठ फिरवतील असे आता मी काय करू. ते देवीजवळ गेले. त्यांना जे ब्राह्मण पुत्र होते त्यांचे माता पिता वारलेले होते. विद्या त्यांना कितीही प्रयत्न केला तरी त्यांना येतच नसत. त्यांना म्हणजे बघा असं असतं काही की खूप कितीही शिकवलं तरी कोणाकोणाच्या डोक्यामध्ये गोष्टी बसत नाही. तसाच त्यांचा प्रकार होता. त्यांना कितीही ज्ञान दिलं तरी ते म्हणजे ब्राह्मणांना जर ज्ञान नसलं तर मग ब्राह्मण पुढे खाणार काय. कारण की आपण बघितलं, आपल्याला काही प्रॉब्लेम आले तर आपण उठतो आणि ब्राह्मणांकडे जातो, त्यांना उपाय विचारतो किंवा जे काय असेल ते असं. कारण की मग ब्राह्मणांना जगण्यासाठी हाच मार्ग असतो की त्यांच्याकडे ज्ञान नसलं तर मग त्यांना शेवटी भिक्षात मागायला लागणं. असे लोक त्यांना चिडवून त्यांना लोक त्रास देत असे की तुम्हाला काहीच येत नाही, तुम्हाला काहीच येत नाही. शेवटी ते कंटाळले बिचारे आणि त्यांनी ठरवलं की आता मला जगायचं नाही आहे. आणि ते त्यांच्या गावामध्ये जे मंदिर होतं देवीचं तिथे जाऊन ते शेवटी देवीजवळ बोलतात की मला सगळ्यांनी माझी हेटाळणी केली, पण आता तुम्ही मला मार्ग दाखवा, मी काय करू, यात माझी काय चूक. असं देवीच्या चरणाशी ते अक्षरशः 3 दिवस बसलेले असतात. आणि जेव्हा ते देवीच्या चरणाजवळ बसलेले असतात त्यांना मला मार्ग दाखवा, माझ्यावर कृपा करा असे 3 दिवस लोटले. शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा देवींना म्हणाले, तुम्ही स्वप्नात येऊन मला मार्गदर्शन करा. आता तुम्हालाच यायला लागणार मला मार्गदर्शन करायला. मला काहीही सुचत नाही आहे ना, शिकलेलं माझ्या लक्षात राहत आहे असे मला असं वाटलं होतं. देवीला त्यांनी 3 दिवस वाट बघितली की आता कोणी मला नाही समजून घेतलं तरी ठीक आहे, पण देवी नक्कीच मला समजून घेतील आणि देवी माझं मार्गदर्शन करतील असं त्यांना वाटत होतं. ते शेवटी ते 3ऱ्या दिवशी देवीला बोलतात की मला असं वाटत होतं की तुम्ही तरी कमीत कमी माझ्या स्वप्नात येऊन मला मार्गदर्शन करा, परंतु तुम्ही पण माझ्यापासून पाठ फिरवले. आता मी काय करू, कुठे जाऊ, थांबा, मी तुम्हाला माझी जीवच अर्पण करतो, पण त्यानंतर ही कृपा केली नाही तर हे शरीरच तुमच्या चरणी वाहीन. मग त्यांनी खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी वाहिली. तो त्यांचा निर्धार पाहून देवींना करुणा आली. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात गेल्या व म्हणाल्या, बा, माझ्यावर रागू नका. कृष्णेच्या पश्चिम तीरावरती औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास
आहे, त्यांना शरण जातेच तुमची इच्छा पुरवतील. या दृष्टांताने ब्राह्मण कुमारांना जाग आली. देवींना वंदन करून ते कृष्णाच्या दिशेने धावले आणि प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेले. तिथे औदुंबराखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज बसलेले होते. त्यांना पाहताच त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी त्यांचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्यांना बोलता येत नसत, तरी अंतर्ज्ञानी श्री गुरूंना त्यांचा मनोभाव जाणला होता. त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला, तर काय आश्चर्य, त्यांना पुन्हा जीभ आली आणि वेद, शास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान त्यांना प्राप्त झाले. परिस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्रीगुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यांना पांडित्य प्राप्त झाले. सिद्ध म्हणाले, नामधारक असा आहे श्री गुरूंचा महिमा. ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते. शेवटी तो जो ब्राह्मण यांच्या दर्शनाने, आपल्या श्री गुरूंच्या दर्शनाने, श्री नरसिंह सरस्वती यांच्या देवीने सांगितल्याप्रमाणे ते तिथे गेले श्री गुरूंकडे. आणि त्यांनी तिथे गेल्यानंतर श्री गुरूंच्या फक्त आशीर्वादानेच त्यांना ज्या गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या, ज्ञान, त्यांना पुराणे, शास्त्रे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण हे सगळं ज्ञान त्यांना प्राप्त झालं फक्त आपल्या श्री गुरूंच्या दर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने. तर असा आहे आपल्या गुरूंचा महिमा. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपला 17वा अध्याय इथे पूर्ण झालेला आहे मित्रांनो. पुढील अध्याय आपल्या पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.